सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात तांदुळवाडी गावाजवळ एक भीषण अपघात झालाय। पिकअप वाहन विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला तर 7 जणांना वाचवण्यात यश आलंय। हे सर्व प्रवासी पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावातील असून मसवडच्या सिद्धनाथाचं दर्शन करून येताना हा दुर्दैवी अपघात झालाय। बघूयात। सोलापूरच्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ घडलेला हा भीषण अपघात। नाशिकच्या दिंडोरीच्या घटनेची पुनरावृत्ती तांदुळवाडीत घडली आहे। पिकअप टेम्पो विहिरीत कोसळून झालेल्या या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला। मसवडच्या सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळानं घाला घातला। माळशिरसच्या तांदुळवाडीत भीषण अपघात। नियंत्रण सुटल्यानं पिकअप थेट विहिरीत कोसळला। पंढरपूरमधील रांजणी गावातील नागरिकांचा अपघात। मसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनाला हे भाविक गेले होते। दर्शनानंतर गावाकडे परत येताना वाहनाला अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती। तांदुळवाडीमधील ग्रामस्थ तातडीनं घटनास्थळी पोहोचले। गावकरी, पोलीस आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढले। घटना 4:38 होती। तर एक 200 फूट पाठीमागून गाडी कॅरी टमटम होतं, ती गाडी पूर्ण वायबल होत आली। वायबल झाली तसे ते ह्या विहिरीत गाड्यानं पलटी मारली का लगेच तुम्हाला सांगतो आहे ना, त्यातले एक बारकं बाळ एक असं 4 वर्षाचं वर आलं उलटवून आणि 2 त्यांच्यातले जेंट्स होते त्यांचे ते निघले। मग त्यांना उडी मारून आहे ना त्यांना जवळ केलं, मी उडी मारून त्यांना बाहेर काढले आणि दुसरी परत आहे ना दुसरे 3 जण बाहेर काढले। पोहणार होतास म्हणून तुला शक्य झालं नाही, मला ती बघू वाटलं नाही। पाहुणार होता पण वर दुसरी 10-12 जण होते, कोणी उडी मारली नाही आतमध्ये। हा, पण ती बाळाला बघूनच मला बघू वाटलं नाही। किती लोक तुझ्या नजरेसमोर या ठिकाणी मृतदेह काढले? किती लोकांना हॉस्पिटलमध्ये नेले? 8 जणांची डेथ झालेली आहे आणि 7 जण त्यातले वाचले। पंढरपूर रांजणी गावातील एक ग्रुप देवदर्शनासाठी गेला होता। या ग्रुपमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश होता। या ग्रुपनं सिद्धनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। सिद्धनाथाचं दर्शन घेऊन घरी परततानाच त्यांच्यावर काळानं घाला घातला। एकाच गावातील 8 जण दगावले आहेत। मृतांमध्ये पुरुषांसहित महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे। या घटनेनं रांजणी गावावर शोककळा पसरली आहे। या घटनेनंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर तातडीनं घटनास्थळी पोहोचले। या रस्त्याच्या कामावर आणि रस्त्याच्या कडेच्या असुरक्षित विहिरी आणि खड्ड्यांकडे बोट दाखवत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली। याचे अनेक ठिकाणी अर्धवट काम आहेत। मी या बाबतीतले अनेक वेळा शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे। या विभागाच्या ज्या राज्यमंत्री आहेत बोर्डीकर मॅडम यांना सुद्धा या संबंधी बैठक लावा म्हणून मागणी स्वतः जाऊन भेटून केलेली आहे, परंतु आजपर्यंत बैठक लागलेली नाही आहे आणि सगळे अर्धवट स्थितीत आणि धोकादायक कामं राहिलेली आहेत या ठिकाणी आणि अनेक लोकांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे। या ठिकाणी वारंवार दर महिन्याला काही ना काही दुर्घटना घडती। या अधिकाऱ्यांनी ज्यांनी याच्यामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे, कारण रस्त्याची हद्द जवळजवळ या म्हणजे डांबर सोडून किमान एक 20-25 फूट असायला पाहिजे, 5 फुटाचंही अंतर नाही आणि अशा ठिकाणी विहीर असणं आणि याला सुरक्षित कट्टा न बांधणं किंवा त्याची प्रिकॉशन न घेणं यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत। जे कोणी दोषी आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। या अपघाताची माहिती मिळताच पंढरपुरातील रोहित पवारांच्या उपोषणस्थळी अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तांदुळवाडीत नाशिकच्या दिंडोरी सारख्याच घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे। पंढरपुरातील या अपघातामुळे राज्यातील उघड्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सचिन कसबेसह प्रताप नाईक, झी 24 तास, तांदुळवाडी, सोलापूर।